राज्यातील पिवळ्या रेशनधारकांसाठी आणि केसरी रेशनधारकांसाठी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे। बघा, ज्या ज्या नागरिकांकडे पिवळे रेशन कार्ड आहे आणि ज्या ज्या नागरिकांकडे केसरी रेशन कार्ड आहे, तर अशा पिवळ्या रेशनधारकांना आणि केसरी रेशनधारकांना 1 जानेवारी 2026 पासून म्हणजेच नवीन वर्षाच्या 1 तारखेपासून या पिवळ्या रेशन कार्डवरती आणि केसरी रेशन कार्डवरती सर्वात मोठे 10 लाभ सुरू करण्यात येणार आहेत। जर तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला सुद्धा या 10 लाभांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। तर या 10 लाभांचा लाभ घेण्यासाठी सरकारच्या माध्यमातून कोणत्याही अटी लावण्यात आलेल्या नाही। त्यामुळे राज्यातील सरसकट पिवळ्या रेशनधारकांना आणि केसरी रेशनधारकांना रेशन कार्डवरती 1 जानेवारी 2026 पासून म्हणजेच नवीन वर्षाचे 1 तारखेपासून रेशन कार्डवरती हे जे 10 मोठे लाभ सुरू झालेले आहेत, तर या 10 लाभांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। तर एकंदरीत 1 जानेवारी 2026 पासून पिवळ्या रेशन कार्डवरती आणि केसरी रेशन कार्डवरती हे जे 10 लाभ सुरू होणार आहेत, तर हे 10 लाभ कोणकोणते आहेत, याचा लाभ कशा पद्धतीने घ्यायचा आहे, राज्यातील कोणत्या नागरिकांना कोणत्या रेशनधारकांना या 10 लाभांचा लाभ घेता येणार आहे, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती डिटेल्स मध्ये माहिती सांगणार आहे। त्यामुळे रेशनधारकांना हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा। जर तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला सुद्धा या 10 लाभांचा लाभ 1 जानेवारी 2026 पासून म्हणजेच नवीन वर्षाच्या 1 तारखेपासून घेता येणार आहे। परंतु ज्या नागरिकांकडे पांढरे रेशन कार्ड असेल तर त्यांना या 10 लाभांचा लाभ घेता येणार नाही। त्यांना या 10 लाभांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये का घेता येणार नाही, तर त्याचं कारण सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। बघा, पांढरे रेशनधारकांचं उत्पन्न जास्त असतं, त्यामुळे सरकारच्या माध्यमातून पांढरे रेशनधारकांसाठी 1 जानेवारी 2026 पासून कोणत्याही प्रकारचे लाभ सुरू होणार नाहीत। फक्त पिवळ्या रेशनधारकांना आणि केसरी रेशनधारकांना 1 जानेवारी 2026 पासून रेशन कार्डवरील या 10 लाभांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। आता बघा, रेशनधारकांना हे 10 लाभ कोणकोणते आहेत, याचा लाभ कशा पद्धतीने घ्यायचा आहे, याच्यासाठी कुठे अर्ज करायचा आहे, कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत, पात्रता कोणकोणती आहेत, तर याची संपूर्ण सविस्तर डिटेल्स मध्ये माहिती सांगत आहे। तर बघा, रेशनधारकांना तुम्हाला रेशन कार्डच्या आधारावरती वर्षानुवर्ष फक्त गहू आणि तांदूळ दिले जायचे आणि तुम्हाला सुद्धा माहिती असेल की रेशनचा तांदूळ चांगल्या पद्धतीचा, चांगल्या क्वालिटीचा आणि चांगल्या दर्जाचा मिळत नव्हता। त्याच पद्धतीने रेशनचे गहू सुद्धा चांगल्या क्वालिटीचे, चांगल्या दर्जाचे मिळत नव्हते। आता या गव्हावरती आणि या तांदळावरती राज्य सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये संशोधन करण्यात आलेलं आहे। तर या गव्हामध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बघा, याच्या मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं होतं की जे तुम्हाला रेशनचे गहू आणि तांदूळ मिळत होते, तर हे गहू आणि तांदूळ चांगल्या क्वालिटीचे नसल्याचे डॉक्टरांच्या संशोधनामध्ये सापडलेले आहे। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून रेशनधारकांना 1 जानेवारी 2026 पासून गहू तांदळाच्या ऐवजी सरकारच्या माध्यमातून तुम्हाला विविध वस्तूंचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे। आणि त्यासोबत रेशनधारकांना सरकारने दिलेल्या माहितीनुसार रेशनधारकांना फक्त या ठिकाणी गहू तांदूळ त्यासोबत किराणा देऊन चालणार नाही, तर त्यासोबत रेशनधारकांना थोडेफार पैसे देणं गरजेचं आहे। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून त्या संबंधित निर्णय सुद्धा झालेला आहे। त्या निर्णयाची माहिती सविस्तर पद्धतीने पाहणार आहोत, त्यामुळे ती माहिती पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद सुद्धा करायचा नाही। तर बघा, रेशनधारकांना तुम्हाला वर्षानुवर्ष रेशन कार्डवरती फक्त गहू आणि तांदूळ मिळत होते आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे गहू आणि तांदूळ चांगल्या क्वालिटीचे मिळत नव्हते। त्या गव्हामध्ये तांदळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कीड पाहायला मिळत होते। गहू चांगला मिळत नव्हता, तांदूळ सुद्धा चांगला मिळत नव्हता आणि त्या गव्हामध्ये आणि तांदळामध्ये जे माणसाच्या जीवनामध्ये म्हणजेच या ठिकाणी माणसाला जे पौष्टिक द्रव्य त्या गव्हामध्ये असायला पाहिजेत, तांदळामध्ये असायला पाहिजेत, तर त्या गव्हामध्ये आणि तांदळामध्ये माणसाच्या जिवंत राहण्यासाठी, जीवन जगण्यासाठी, शरीराला या ठिकाणी आज चांगल्या पद्धतीने आरोग्य लाभण्यासाठी गहू तांदळामध्ये जे पौष्टिकता असते, तर ते रेशनच्या तांदळामध्ये आणि गव्हामध्ये नसल्याचे डॉक्टरांच्या संशोधनामध्ये लक्षात आलेले आहे। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून सर्व रेशनधारकांना 1 जानेवारी 2026 पासून चांगल्या क्वालिटीचा गहू, चांगल्या दर्जाचा गहू, चांगल्या क्वालिटीचा तांदूळ, चांगल्या दर्जाचा तांदूळ देण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। त्यामुळे रेशनधारकांना जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल, म्हणजेच पिवळे रेशन कार्ड असेल किंवा केसरी रेशन कार्ड असेल,
असेल तर तुमच्यासाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी मानावी लागणार आहे, कारण आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये अर्ज करण्यात आलेले होते। म्हणजेच पंतप्रधान मोदी साहेबांना अर्ज लिहिण्यात आलेले होते की आमच्या राज्यामध्ये गहू आणि तांदूळ चांगल्या क्वालिटीचा मिळत नाही, त्यामुळे राज्यातील भरपूर रेशनधारकांचे आरोग्य या ठिकाणी धोकादायक असल्याचे डॉक्टरांच्या संशोधनामध्ये लक्षात आलेले आहे। त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये निधी पाठवलेला आहे आणि या निधीच्या माध्यमातून रेशनधारकांना 1 जानेवारी 2026 पासून चांगल्या क्वालिटीचा गहू मिळणार आहे, चांगल्या क्वालिटीचा तांदूळ मिळणार आहे। त्यासोबत रेशनधारकांना तुम्हाला नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून म्हणजेच 1 जानेवारी 2026 पासून रेशन कार्डवरती 10 मोठे लाभ सुरू होणार आहेत। तर या 10 लाभांचा लाभ सुद्धा प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे। तर या 10 लाभांचा लाभ कशा पद्धतीने घ्यायचा आहे, हे 10 लाभ कोणकोणते आहेत, त्याचा लाभ घेण्यासाठी सरकारच्या माध्यमातून कोणकोणती कागदपत्रे, कोणकोणत्या पात्रता, कोणकोणत्या अटी शर्ती लावण्यात आलेल्या आहेत, तर याची संपूर्ण सविस्तर अगदी डिटेलमध्ये माहिती सांगत आहे। त्यामुळे रेशनधारकांना हे माहिती पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद सुद्धा करायचं नाही। आता बघा, रेशनधारकांना या 10 लाभांची माहिती देत आहे। तर बघा, या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून हे जे 10 लाभ सुरू करण्यात आलेले आहेत, ते 10 लाभांची माहिती पाहण्याच्या अगोदर रेशनधारकांना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे। बघा, रेशनधारकांना सरकारच्या माध्यमातून प्रत्येक रेशनधारकांच्या कुटुंबामधील जेवढे पण सदस्य असतील तेवढ्या सर्व सदस्यांच्या नावाने सरकार गहू तांदूळ वाटप करत असता, परंतु काही गावांमध्ये अशा गोष्टी लक्षात आलेल्या आहे की त्यांच्या गावामध्ये जे स्वस्त धान्य रेशन दुकान आहे, तर त्या रेशनच्या दुकानामध्ये जो दुकानदार असतो तर तो दुकानदार कमी धान्य देत असल्याचे सरकारच्या लक्षात आलेले आहे। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून अशा स्वस्त धान्य रेशन दुकानदारांना कडक सूचना देण्यात आलेल्या आहे की जेवढे तुम्हाला वाटप करायला सांगितले आहे तेवढे वाटप करायचे आहे, अन्यथा जर तुम्ही कमी प्रमाणामध्ये वाटप केलं, रेशनधारकांची फसवणूक केली, तर तुमच्यावरती सुद्धा कायदेशीररित्या कारवाई गुन्हा करण्यात येणार आहे, अशा पद्धतीची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। त्यामुळे रेशनधारकांना यापुढे तुम्हाला जेवढे सरकारने धान्य सोडलेले आहे तेवढे धान्य वेळेवर मिळणार आहे। परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की वर्षानुवर्ष गहू आणि तांदळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कीड पाहायला मिळत होते, गहू आणि तांदूळ चांगल्या क्वालिटीचा पाहायला मिळत नव्हता, परंतु ग्रामीण भागामधील रेशनधारक काहीही बोलत नव्हते, ग्रामीण भागामधील रेशनधारक कोणताही अर्ज करत नव्हते, परंतु शहरी भागामधील जे रेशनधारक होते तर त्यांच्या माध्यमातून अर्ज सरकारकडे पाठवण्यात आलेले होते की तुम्ही आम्हाला गहू तांदूळ देताय का, आमचं जीवन संपवण्यासाठी वीज देत आहे, अशा पद्धतीची पत्रे सुद्धा लिहिण्यात आलेले होते। कारण या तांदळामध्ये तांदूळ कमी आणि मोठ्या प्रमाणामध्ये कीड असल्याचे फोटो सुद्धा व्हायरल होत आहेत, गहू सुद्धा तशाच पद्धतीने वाईट असल्याचे स्पष्ट झालेले आहे। म्हणजेच या ठिकाणी चांगल्या क्वालिटीचे गहू आणि तांदूळ सुद्धा मिळत नसल्याचे सोशल मीडियावरती बातम्या फिरत आहेत आणि त्या बातम्यांमध्ये सुद्धा तथ्य आहे। रेशनधारकांना तुम्हाला सुद्धा माहिती असतील की जर आपण सणासुदीच्या दिवशी गव्हाच्या पिठाच्या पोळ्या करायला गेला तर त्या पोळ्या मधून तुटत असत, चपात्या जरी करायला गेल्यात रेग्युलरमध्ये बघा आपण रेशनचा गहू आणल्यानंतर तर तो गहू आपण चांगल्या पद्धतीने स्वच्छ करत असतो, म्हणजेच तो गहू आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामधील कीड बाजूला करत असतो आणि गहू आपण दळून आणत असतो आणि दळून आणल्यानंतर त्याची आपण चपाती करतो, कधी सणासुदीला पोळी करत असतो, तर ही चपाती गोलाकार येत नसल्याचे भरपूर महिलांनी सांगितले आहे। त्यासोबत पोळी करायला गेला तर या पोळीमधील पुरण बाहेर येत असल्याचं सुद्धा भरपूर रेशनधारक महिलांनी सांगितलेलं आहे। त्यामुळेच रेशनधारकांना सरकारच्या माध्यमातून या गोष्टींचा विचार करून सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे। तो निर्णय म्हणजे यापुढे तुम्हाला रेशन कार्डच्या आधारावरती चांगल्या क्वालिटीचे गहू, चांगल्या क्वालिटीचे तांदूळ मिळणार आहे। जे वर्षानुवर्ष या ठिकाणी तुम्हाला चांगल्या क्वालिटीचे गहू आणि तांदूळ मिळत नव्हते, तर ते येणारे 1 जानेवारी 2026 पासून जुने गहू आणि तांदूळ बंद केले जातील आणि तुम्हाला नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून चांगल्या दर्जाचे, चांगल्या क्वालिटीचे गहू आणि तांदूळ सुद्धा मिळणार आहे। तर बघा, रेशनधारकांना या ठिकाणी काही महत्त्वाच्या माहिती आलेल्या होत्या, काही महत्त्वाचे पॉइंट्स आलेले होते, ते पॉइंट्स कव्हर केलेले आहेत। आता या ठिकाणी 1 जानेवारी 2026 पासून रेशन कार्डच्या आधारावरती जे 10 मोठे लाभ सुरू होणार आहेत, तर या 10 लाभांची लाभाची माहिती प्राथमिक स्वरूपामध्ये देत आहे। जर तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही सुद्धा ही माहिती पाहायची आहे आणि या लाभांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा आहे। परंतु रेशनधारकांना हे 10 लाभ पाहण्याच्या अगोदर तुम्ही या पात्रतांमध्ये बसत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं
गरजेचं आहे, कारण सरकारने दिलेल्या माहितीनुसार जे रेशनधारक या 4 पात्रतांमध्ये पात्र ठरत असतील त्याच रेशनधारकांना येणारे 1 जानेवारी 2026 पासून म्हणजेच नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून या ठिकाणी 10 लाभांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे. तर या ठिकाणी रेशनधारकांना पहिली पात्रता म्हणजे रेशनधारक आपल्या महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असायला पाहिजेत. बघा रेशनधारकांनो, जर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असाल तर तुम्हाला याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे. त्यासोबत दुसरी पात्रता म्हणजे रेशनधारकांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असायला पाहिजे तर तुम्हाला 10 लाभांचा लाभ घेता येईल. तिसरी पात्रता म्हणजे रेशनधारकांना तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे तर तुम्हाला लाभ घेता येणार आहे. आणि सर्वात महत्त्वाची शेवटची पात्रता म्हणजे रेशनधारकांना या ठिकाणी सरकारने दिलेल्या माहितीनुसार तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे, पांढरे रेशन कार्ड नसायला पाहिजे. तर एकंदरीत अशा काही महत्त्वाच्या पात्रता आहेत. जर तुम्ही या पात्रतांमध्ये बसत असाल, पात्रतांमध्ये पात्र ठरत असाल तर तुम्हाला येणाऱ्या 1 जानेवारी 2026 पासून म्हणजेच नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून या रेशन कार्डवरती जे 10 लाभ सुरू होणार आहेत त्या 10 लाभांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे. बघा रेशनधारकांना आपल्या राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील आणि केंद्रातील कोणत्याही रेशन कार्ड धारकांवरती अन्याय होणार नाही. सर्व रेशनधारकांना या 10 लाभांचा लाभ मिळणार आहे. आता बघा रेशनधारकांना येणाऱ्या 1 जानेवारी 2026 पासून रेशन कार्डवरती जे 10 लाभ सुरू होणार आहेत तर त्या 10 लाभांची माहिती देत आहे. बघा रेशनधारकांना पहिला लाभ म्हणजे तुम्हाला 1 जानेवारी 2026 पासून रेशन कार्डवरती चांगल्या क्वालिटीचे गहू आणि चांगल्या क्वालिटीचे तांदूळ मिळणार आहे. त्यासोबत रेशनधारकांना दुसरा लाभ म्हणजे रेशन कार्डवरती पैसे मिळणार आहेत. तिसरा लाभ म्हणजे रेशन कार्डच्या माध्यमातून रेशनधारकांना गहू तांदळासोबत या ठिकाणी मोफत किराणा देण्याचा निर्णय झालेला आहे. त्यासोबत चौथा निर्णय म्हणजे रेशनधारक नागरिकांना म्हणजेच राज्यातील ज्या नागरिकांकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल आणि त्यांचं वय 60 वर्षांपेक्षा अधिक असेल तर त्यांना सरकारच्या माध्यमातून पेन्शन योजनेचा लाभ मिळणार आहे. पाचवा लाभ या ठिकाणी जो सांगत आहे तर तो पाचवा लाभ म्हणजे राज्यातील पिवळ्या आणि केसरी रेशनधारकांच्या घरामधील एखाद्या महिलेचं वय 18 वर्षांपेक्षा अधिक असेल तर त्या महिलेला सरकारच्या माध्यमातून सरकारी योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे. सहावा लाभ म्हणजे रेशनधारक शेतकरी असतील तर त्यांना विहीर अनुदान योजना, गायगोठा अनुदान योजना अशा शेती संबंधित योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. सातवा या ठिकाणी जो लाभ सुरू होणार आहे तर तो सातवा लाभ म्हणजे राज्यातील पिवळ्या रेशनधारकांना, केसरी रेशनधारकांना या रेशन कार्डच्या आधारावरती आपलं उत्पन्न सादर करता येणार आहे. आपला ओळखीचा पुरावा म्हणून या ठिकाणी रेशन कार्ड ग्राह्य धरले जाणार आहे. त्यानंतर आठवा लाभ म्हणजे रेशनधारकांना जर एका गावाहून दुसऱ्या गावाला जायचे असतील तर त्यांना फ्रीमध्ये प्रवास करता येणार आहे, परंतु त्यांचं वय 75 पेक्षा अधिक असायला पाहिजे. आठवा झाला. आता नववा लाभ म्हणजे रेशनधारकांना पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल आणि तुम्हाला घर नसेल तर सरकारच्या माध्यमातून प्रधानमंत्री घरकुल योजनेचा लाभ दिला जाणार आहे. नववा लाभ म्हणजे रेशनधारक जर महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असतील तर त्यांना सरकारच्या माध्यमातून विविध क्षेत्रांमध्ये प्राधान्य दिले जाणार आहे. त्यानंतर शेवटचा 10वा लाभ म्हणजे रेशनधारकांची मुले शिक्षण करत असतील किंवा नोकरीला असतील किंवा अजून नोकरीला लागलेले नसतील तर या ठिकाणी सरकारने दिलेल्या माहितीनुसार रेशनधारकांना प्राधान्य देऊन त्यांच्या मुलांना रेशन कार्डवरती शिक्षणामध्ये सवलती दिल्या जाणार आहेत, नोकऱ्यांमध्ये सुद्धा सवलती दिल्या जाणार आहेत. तर बघा येणाऱ्या 1 जानेवारी 2026 पासून रेशन कार्ड असणाऱ्या सर्व नागरिकांना या 10 लाभांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे. परंतु सर्वात अगोदर महाराष्ट्र राज्यातील 14 जिल्ह्यांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे. तर याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, धाराशिव जिल्हा, त्यासोबत लातूर, त्यासोबतच या साईडचा गडचिरोली जिल्हा, चंद्रपूर, हिंगोली, परभणी, बीड, लातूर, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर असेल, सातारा असेल तर अशा टोटल मिळून 14 जिल्ह्यांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे. डिस्क्रिप्शनमध्ये 14 जिल्ह्यांची यादी लिहून टाकणार आहे. तर बघा रेशनधारकांना जर तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर त्या रेशन कार्डची KYC आपल्या गावामधील स्वस्त धान्य रेशन दुकानामध्ये जाऊन करायची आहे. आपल्या रेशन कार्डसोबत आपले आधार कार्ड लिंक करायचं आहे. घरातील सर्व सदस्यांच्या आधार कार्ड रेशन कार्डसोबत लिंक करा. बघा सरकारने दिलेल्या माहितीनुसार जर तुम्हाला सुरळीतपणे लाभ सुरू ठेवायचा असेल तर तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नसावा, उत्पन्नाची मर्यादा वाढलेली नसायला पाहिजे. तर अशा पद्धतीने जर तुम्ही पात्रतांमध्ये बसत असाल तर तुमचे जे रेशन कार्ड आहे ते रेशन कार्ड राहणार आहे, परंतु जे या 2026 मध्ये नियमांच्या बाहेर जाणार आहे तर त्यांचं रेशन कार्ड बंद होणार आहे.